गतिमंद मुला-मुलींसाठी राज्यभरातील बालगृहांपैकी 94 बंद आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय। बालसुधारगृह कार्यान्वित का नाहीत असा सवाल विचारत ही बालगृह पुन्हा सुरू होण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याचं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कोर्टानं दिले। तज्ञांशी आणि समन्वय समितीशी सल्लामसलत करून राज्यभरात किती संख्येमध्ये बालगृह आवश्यक आहेत, ती प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी काय आवश्यक आहे या सर्व गोष्टींची माहिती देणारे सर्वंकष प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गतिमंद मुलामुलींसाठी राज्यभरातील बालगृहांपैकी 94 बंद आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलेला आहे आणि त्याचबरोबर इतर प्रश्नांसंदर्भात सुद्धा उत्तर मागवलेली आहेत। बालसुधारगृह कार्यान्वित का नाहीयेत आणि ही बालसुधारगृह पुन्हा सुरू होण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत या संदर्भातलं स्पष्टीकरण सुद्धा कोर्टानं मागितलेलं आहे, त्या संदर्भातले निर्देश दिलेत। तर तज्ञांशी आणि समन्वय समितीशी सल्लामसलत करून राज्यभरात किती संख्येमध्ये बालगृह आहेत आणि ती प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती देणारं सर्वंकष प्रतिज्ञापत्र दाखल करा असे निर्देश न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत।